कर की तुका ऑपरेटिंग बरोबर करत नाही आम्ही माझ्या स्वतःचं नाव आहे अश्विनी. आवाज वाढवा पाहिजे श्री शरण तुला जय अंबे मा. श्री शरण तुला जय अंबे मा. माईक जवळ आहे झालं त्यांनी जवळ यायला पाहिजे माईकच्या. अंबे मा जगदंबे मा. मी शरण तुला जय अंबे मा. ही जगदंबा म्हणजे स्त्री शक्तीची देवता. पूर्वीच्या काळी ती अबला म्हणून जगली तर सध्याच्या काळात ती सबला म्हणून जगत आहे. महिला म्हणजे एक अर्धांगिनी आपण म्हणतोच. महिला म्हणजे लालित्य पूर्णत्वाची देवी जी जिद्दीने चिकाटीने तत्परतेने आपली कामे पार पाडत आहे. एक नणंद, एक भाऊजाई, एक आई, एक मुलगी, एक सखी म्हणून ती नेहमी आपली कर्तव्यपणे भावनिकतेने अतिशय छानपणे काम करत असते. महिला म्हणजे शक्तीच्या ऊर्जेच्या शक्तीचा स्रोत होय असं म्हटलं जातं. महिलाच्या शिवाय कोणत्याही विश्वाचे कोणतेही पान हलू शकत नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिलेचा हात असतो. मग असं महिलांचे गोडवे गायले जातात. पण खरंच का ही वस्तुस्थिती खरी आहे का ही वस्तुस्थिती? प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं तर लक्षात येईल नाही. 1000 वेळा महिलांचे असेच गोडवे गायले जातात. पण ज्या वेळेला वर्षातून काही महिला अत्याचाराला ओरबाळून आपल्या भावना घेऊन बसतात किंवा काही आत्महत्या करतात तर काही डिप्रेशनच्या खाली आपल्या आत्महत्या करत असताना नराधमांच्या आत्महत्येला कंटाळून आपल्या प्राणांची आहुती देतात. अशा वेळेला एक प्रश्न पडतो. आपण मे महिन्यामध्ये पाहिलं की प्रत्येक एक बातमी आपल्या समोर अशी सगळ्यांसमोर डोळ्यात येऊ घालत होती. खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सबला म्हणून जगतो पण सबला म्हणून जगत असताना काही ठिकाणीच असं घडतं. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महिलांनो उठा, जागे व्हा. अशा या अत्याचार, हुंडाबळी अशा ज्या यातना घडतात त्या महिलांच्याच वाट्याला काम. म्हणून मला म्हणावेसे वाटते उषा काल होता काळ रात्र झाली.